नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यामध्ये आता पुढील तारीख मिळाली आहे. 2 मे रोजी पुन्हा एकदा आता फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या अनुषंगाने सुनावणी होणार आहे. खरं पाहिलं तर गेल्या 2 महिन्यापूर्वी श्रीराम कारखान्याची पंचवार्षिक संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. मात्र ज्या काही नंतर घडामोडी घडल्या, श्रीराम कारखान्यावरती प्रशासक आले, त्यानंतर सत्ताधारी गटाने प्रशासक या ठिकाणी थांबवण्यात यश मिळवलं आणि पुन्हा या ठिकाणी श्रीराम कारखान्याची निवडणूक कधी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले. याबाबत पुन्हा एकदा काल जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 28 एप्रिल रोजी सुनावणी होती ती झाली. त्यामध्ये पुन्हा एकदा पुढची तारीख मिळाली आहे. त्यामध्ये 2 मे ही तारीख आता पुढची मिळालेली आहे. आता प्रादेशिक साखर संचालक यांनी श्रीराम कारखान्याचा अहवाल या ठिकाणी मागितलेला आहे. यामुळे आता नेमकं पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय याकडे पुन्हा एकदा लक्ष लागून राहिलेलं आहे. खरं पाहिलं तर फलटण तालुक्यामध्ये विधानसभेला या ठिकाणी सत्तांतर झालं आणि राजे गटाच्या उमेदवाराला या ठिकाणी माजी खासदार गट यांनी पराभूत केलं. यानंतर मात्र फलटण मधला संघर्ष वाढत गेला आणि प्रत्येक निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचं संकेत या ठिकाणी मिळालं. याच पार्श्वभूमीवरती श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक जे संचालक मंडळ होते याची मुदत 20 फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी संपली आहे. त्यामुळे नव्याने निवडणूक लागणार असं सगळ्यांना वाटत असतानाच अचानक फलटण येथील श्रीराम कारखान्याचा वाद हा न्यायालयामध्ये गेला. या ठिकाणी जे काही मयत सभासद होते यांच्या अनुषंगानं ज्या काही सुनावण्या झाल्या आणि त्यामध्ये फलटण श्रीराम कारखान्याची निवडणूक अगदी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेली. आता सध्या तरी 2-2.5 महिने गेल्या. 2-2.5 महिन्यापासून याबाबतच्या सुनावण्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये होत आहेत. यामुळे आता निवडणूक कधी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे राजे गटाने पूर्णपणे तयारी केली होती, दुसरीकडे माजी खासदार गटाच्या सर्व मित्रपक्ष असलेल्या महायुतीतील घटक पक्षांनी या ठिकाणी तयारी केली असतानाच अगदी पुन्हा प्रशासक यावरती आणण्यात आला आणि ते प्रशासक रद्द झाले आणि पुन्हा आता उच्च न्यायालयामध्ये याबाबत जे सुनावण्या सुरू आहेत या कधी संपणार याकडे लक्ष लावून राहिलं असतानाच आता काल 28 एप्रिलला उच्च न्यायालयात तारीख होती आणि आता त्यामध्ये पुन्हा एकदा पुढची तारीख अगदी जवळची तारीख अगदी 4 दिवसावरची 2 मे तारीख मिळाली आहे. आता 2 मे मध्ये काय घडणार याकडे तालुक्याचं लक्ष लावून राहिलं आहे. याबाबतच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत नमस्ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतच राहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिलाच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.